श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग आज आपलं रामायणातून आजच्या पिढीने कोणता धडा घ्यायचा आहे ते जाणून घेऊया. राम म्हणजे आत्मा ज्योती, म्हणजेच आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे. नेहमी आपल्या हृदयात असतो. राम म्हणजे आत्मा ज्योती, नेहमी आपल्या हृदयात असतो. श्रीराम सहज, साधा, सरळ पण दृढ निश्चयी आहे. तो केवळ आपल्या मित्राचा शुभचिंतक नाही, तर त्याच्या आश्रयात येणाऱ्या शत्रूंनाही अभय देतो. राम एक भाऊ, एक पती, एक मित्र आणि एक राजा या सर्व भूमिकांमध्ये अनुकरणीय आहे. तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. राम म्हणजे आत्मा ज्योती, म्हणजेच आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तो राम आहे. राम नेहमीही आपल्या हृदयात असतो. श्रीरामाचा जन्म आई कौशल्या आणि वडील दशरथ यांच्या पोटी झाला. संस्कृतमध्ये दशरथ म्हणजे 10 रथ असलेला. या ठिकाणी 10 रथ म्हणजे आपल्या 5 ज्ञानेंद्रियाचे आणि 5 इंद्रियांचे प्रतीक आहे. तर कौशल्य म्हणजे कुशल आहे. रामाचा जन्म जिथे होऊ शकतो तिथे ज्ञान, पंचेंद्रियाचा आणि 5 इंद्रियांच्या संतुलित कार्यात कार्यक्षमता असते. श्रीरामाचा जन्म अयोध्यात झाला. अयोध्याचा राजाचा अर्थ ठिकाण युद्ध होऊ शकत नाही. जेव्हा आपले मन कोणत्याही संघर्षाच्या स्थितीपासून मुक्त होतो, तेव्हाच आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो. राम हे आपल्या आत्माचे प्रतीक आहेत. लक्ष्मण हे सतर्काचे प्रतीक आहेत. सीता हे मनाचे प्रतीक आहे. तर रावण हे अहंकाराचे, नकारात्मकताचे प्रतीक आहे. जसे पाण्याचा स्वभाव वाहत जाणे आहे, तसाच मनाचा स्वभाव डगमगणे आहे. मनरूपी सीताची सोन्याची हरणाकडे पाहून आकर्षित झाल्या आपले मन वस्तूकडे आकर्षित होते. अहंकार रूपी रावण मनरूपी सीताजीचे हरण केले. अशा प्रकारे मनरूपी सीताजी आत्मारूपी श्रीरामापासून विलय होता हनुमानजींना पवनपुत्र म्हणतात. सीताजींना परत आणण्यासाठी ते रामाला मदत करतात. श्वास आणि सतर्काला त्यांच्या मदतीने मन पुन्हा आत्म्याशी जोडले जाते. अशा प्रकारे संपूर्ण रामायणात घडत असते. रामाच्या जीवनात मिळालेले मुख्य धडा म्हणजे शिस्त. शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय कोणतेही काम होऊ शकत नाही. दुसरीकडे सर्वशीलता आहे. सर्वशीलतेला थोडी जागा हवी. सर्वशीलतेला स्वातंत्र्य हवे. सर्वशीलता आणि उत्पादकता यामध्ये समतोल आहे. तुमच्याकडे उत्तम कल्पना असू शकतात, पण त्या जाणून घेण्याची तुम्हाला शिस्त हवी. एक राजा म्हणून भगवान श्रीराम राज्यात असे गुण होते, यामुळे त्यांचे राज्य विशेष बनले. महात्मा गांधींनीही रामराज्य सारखा आदर्श समाज निर्माण करण्याची कल्पना केली. ज्या राज्यात प्रत्येक व्यक्ती गरजा पूर्ण केल्या जातात त्याला रामराज्य गुन्हेगारी मुक्त समजतो आणि त्यालाच आपण रामराज्य म्हणतो. कोणत्याही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी गुरुचे मार्गदर्शन घेण्याची परंपरा राजाच्या भूमिकेत समाविष्ट असते. राम भरतासोबत परतला असता तरीही रामायण कधीही बनले नसते. रामाने सोन्याच्या हरणाचा पाठलाग केला नसता तर गोष्ट वेगळी असती. अशा स्थितीत हनुमानाची भूमिका आली नसती तर हनुमान नाहीसा तर रामायणही नाही. मागे वळून पाहता ह्या घटना नक्कीच आव्हानात्मक वाटतात, परंतु कदाचित या काळातील लोकांसाठी एक आदर्श आहे. म्हणून आपण भगवान
भगवान रामाच्या निर्णयाची गुंतागुंत ह्या महाकाव्यात अधिक समृद्ध आहे. भगवान रामाचे एक चांगला पुत्र, शिष्य आणि राजा यांच्या गुणाचे एक आदर्श उदाहरण मानले आहे. त्यामुळे त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हटले गेले आहे. आजही त्यांचे म्हणजे रामबाण सारखे शब्द कामासाठी वापरले जातात. ज्या कामात अपयशाला जागा नाही, त्याच्यातून आपल्याला हेच बोध घ्यायचा आहे, कुठेही अपयशाला जागा नाही. आपण प्रयत्न करत राहायचा आहे, प्रामाणिक राहायचं आहे. रामासारखं जीवन आपल्याला जगायचं आहे. आपल्याला हाच धडा ह्यातून भेटत असतो. जसं राम प्रामाणिक आणि शत्रूचाही विचार करत होता. शत्रूलाही ते कधीही आश्रय देत होता. असाच ह्या रामायणामधून आपल्याला हा धडा घ्यायचा आहे. राम हा एक आदर्श महापुरुष आहे. तो पुरुषोत्तम आहे. म्हणून रामाला एवढी मोठी उपमा दिलेली आहे.